वड्याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की वडा किती कुरकुरीत झालेला आहे। जेवढा कुरकुरीत हा बाहेरून झाला आहे तितकाच खुसखुशीत हा वडा आतून झालेला आहे आणि याच सोबत खायला मस्त चटपटीत झणझणीत अशी उपवासाची चटणी बनवलेली आहे। तुम्ही बघू शकता वडा किती सुंदर आतून मस्त खुसखुशीत तयार झालेला आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी उपवासाचे मेदू वडे आणि त्यासोबत खायला मस्त चटपटीत अशी चटणी बनवलेली आहे। या मेदू वड्याची रेसिपी तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। रेसिपी अगदी सोपी आहे, अगदी पहिल्या प्रयत्नामध्येच कोणीही ही रेसिपी अगदी परफेक्ट करू शकतं, इतकी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचा मेदूवडा बनवण्यासाठी इथे मी वरीचे तांदूळ घेतलेले आहे। याला भगर देखील म्हणतात आणि कुठल्याही किराणा दुकानात हे वरीचे तांदूळ अगदी सहज मिळतात। असे जाडसर आकाराचे हे वरीचे तांदूळ असतात। तर हे वरीचे तांदूळ सर्वात आधी मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे। तर इथे मी हा 200 ml चा कप आहे माझा, तर 200 ml इतके हे वरीचे तांदूळ घेतलेले आहे आणि यामध्ये साबुदाणा ॲड करायचा आहे। तर साबुदाणा इथे मी 4 चमचे घेतलेला आहे, म्हणजे 200 ml वरीच्या तांदळासाठी 4 चमचे इतका साबुदाणा घेतलेला आहे आणि याची जाडसर अशी पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे। खूप जास्त बारीक पावडर नाही बनवायची आहे। या पद्धतीनं याची अशी रवाळ पावडर करून घ्यायची आहे। आपला जो जाड आकाराचा मोठा रवा असतो त्याच पद्धतीनं याची पावडर तयार झालेली पाहिजे। तर तुम्ही जवळून बघू शकता, ह्या पद्धतीनं मी अशी बारीक ही पावडर तयार करून घेतलेली आहे। यामुळे जो आपला मेदूवडा आहे तो एकदम छान रवाळ दाणेदार असा तयार होईल। आता इथे ही पावडर तयार झालेली आहे, आपण पुढची तयारी करूया। इथे एक कढई ठेवून घेतली आणि कढईमध्ये पळीभर इतकं तेल मी टाकून घेतलं। तर आपण या वरीच्या तांदळाला आता फोडणी करून घेणार आहोत। तर फोडणीसाठी इथे मी चमचाभर इतकं जिरं टाकून घेतलं आणि जिरं चांगलं फुलल्यानंतर यामध्ये होईल तितकी बारीक मिरची आणि आलं असं किसून घेतलं आणि हे चांगलं आता या तेलामध्ये मी परतून घेतलं। तर तुम्ही जर आलं खात नसाल उपवासाला तर स्किप केलं तरी चालेल। ही फोडणी चांगली परतून घ्यायची आणि त्यामध्ये बारीक केलेली ही वरीच्या तांदळाची पावडर टाकून घ्यायची आणि या तेलामध्ये चांगली ही पावडर परतून घ्यायची आहे। हे असं तेलात परतून घेतलं ना की याचा कच्चेपणा तर जातोच, पण जो आपण मेदूवडा बनवणार आहोत तो अगदी खमंग चवीचा असा मेदूवडा तयार होतो। तर इथे 3 ते 4 मिनटं मी हे वरीचे तांदूळ असे परतून घेणार आहे। यात आता 1 चमचाभर इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा सर्व हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभरासाठी मी हे पुन्हा परतून घेतलं। इथे हे मिश्रण चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे मी नॉर्मल रूम टेम्परेचरचंच पाणी वापरते, गरम पाणी नाही वापरते। तर इथे मी 2 कप इतकं पाणी या वरीच्या तांदळामध्ये टाकून घेतलं। सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। तर इथे एकूण मला 3 कप इतकं पाणी लागलेलं आहे, पण सगळं पाणी एकत्र न घालता थोडं थोडं करत मी याचं पाणी घातलेलं आहे। एकदम जर तुम्ही पाणी यामध्ये ॲड कराल तर याच्या जास्तीत जास्त गाठी होतील, त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि हे असं मिश्रण असं घट्टसर झालेलं आहे। अगदी मिनिटभरामध्येच या वरईने सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे आणि यामध्ये पुन्हा आता 1 कप पाणी मी इथे ॲड करून घेतलं। पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घेतलं। आता हे मिश्रण चांगलं वाफवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटांसाठी मी इथे हे मिश्रण वाफवून घेणार आहे। 3 कप इतकं पाणी लागलेलं आहे। 1 कप इतकी वरई घेतली आणि 4 चमचे इतका साबुदाणा, यासाठी 3 कप पाणी मला इथे लागलेलं आहे। 5-6 मिनिटांनंतर आता हे कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता वरईने सर्व पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि इथे घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। आता हे सर्व मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड करण्यासाठी ठेवते। इथे या परातीमध्ये हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आणि अगदी कोमट होण्यासाठी 2 ते 3 मिनिटासाठी मी हे मिश्रण इथे ठेवून घेतलेलं आहे। तर हे मिश्रण आता जरी तुम्हाला असं सैलसर दिसत असेल
तरी हे थंड झाल्यानंतर आपसुकच असं घट्टसरपणा याला येणार आणि अगदी छान याचे वडे आपल्याला बनवता येतील। तर हे मिश्रण थंड होतं आहे तोपर्यंत आपण उपवासाची चटणी बनवून घेणार आहोत। उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। यात एक हिरवी मिरची टाकून घेतली। त्यानंतर यामध्ये आल्याचे तुकडे टाकून घेतले। आलं जर तुम्ही खात नसाल तर स्किप करा। चवीपुरतं मीठ टाकून घेतलं। चमचाभर जिरं इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि ह्या चटणीला छान दाटसरपणा आणि चटपटीतपणा येण्यासाठी इथे पाव कप इतकं मी दही टाकून घेतलेलं आहे। दह्याऐवजी लिंबू देखील टाकू शकता आणि थोडंसं पाणी या चटणीमध्ये मी टाकून चटणी बारीकसर अशी वाटून घेणार आहे। तर दही किंवा लिंबूचा नक्की वापर करा चटणीमध्ये, खूप छान चवीला लागते ही चटणी। तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे। थोडं पाणी आणखी ॲड करून चटणीची कन्सिस्टन्सी या पद्धतीनं मी करून घेतलेली आहे। आता ह्या चटणीला वरून मस्त तडका देणार आहे। तर तडका देण्यासाठी इथे मी 1 चमचाभर इतकं कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे। पाव चमचा इतकं जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये केलेली चटणी टाकून घ्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे। हा तडका आता तुम्ही चटणीला वरून देखील देऊ शकता। मी डायरेक्टच ही चटणी अशी बनवून घेतलेली आहे। तर या ठिकाणी आपली चटणी देखील तयार झालेली आहे आणि हे वरीच्या तांदळाचं मिश्रण देखील कोमट झालेलं आहे। या वरीच्या भातासोबत जी आपण बनवलेली चटणी आहे शेंगदाण्याची, ती अशी देखील खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची आमटी देखील तुम्ही या वरीच्या भातासोबत खाऊ शकता। खूपच सुंदर लागते चवीला। हे मिश्रण हातात घेऊन असं वळवून बघितलं, एकदम छान वळलं जातं आहे, म्हणजे याचे अगदी परफेक्ट असे मेदूवडे तयार होतील। आता या मिश्रणामध्ये मी अर्धी वाटी इतका दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडवून घेतले आहे। त्याचे असे साली काढून आता हे बटाटे यावर किसून घेणार आहे। तुम्ही जर मोठ्या आकाराचे बटाटे घेतले तर 2 बटाटे पुरेसे आहे एवढ्या मिश्रणासाठी। हे बटाटे मी किसणीवर किसून घेते आहे। तुम्ही हाताने मॅश करून घेऊ शकता, हाताने कुस्करून देखील तुम्ही बटाटा घेऊ शकता। आता इथे हे सर्व मिश्रण एकत्र करून व्यवस्थित त्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा गोळा तयार करत असताना तुम्हाला जर हा जास्तच घट्टसर वाटला तर अगदी पाण्याचा हबका देऊन तुम्ही याला थोडं मऊसूत करून घेऊ शकता। आता इथे सर्व जिन्नस या पद्धतीने एकत्र करून घेते। पिठाचा हा गोळा इथे तयार झालेला आहे। आता वडे करायला घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी एका वाटीत पाणी काढून घेतलं। हे पाणी हाताला लावून आपल्याला याचे वडे तयार करायचे, म्हणजे हे मिश्रण हाताला जास्त चिकटणार नाही आणि अगदी सुंदर आकाराचा वडा आपण इथे तयार करू शकतो। तर दोन्ही हातांवर या पद्धतीनं गोलाकार असा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला दाब देऊन असा पसरवून घ्यायचा आहे। खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ देखील नाही करायचा आहे। कडा ह्या अशा सेट करून घ्यायच्या आहे। जर भेगा पडत असतील तर कडा अशा सेट करून हा मेदूवडा तुम्ही या पद्धतीनं असा तयार करून घ्यायचा आहे। अगदी सहज हे वडे तयार होतात। काहीच तुमचं मिश्रण जर अगदी परफेक्ट तयार झालं ना तर हे मेदूवडे अगदी छान व्यवस्थित असे तयार होतात। एकीकडे मी तेल गरम करायला ठेवून घेतलं आणि अगदी कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे वडे सोडायचे आहे। तर एका वेळेला 1 किंवा 2च वडे तेलामध्ये सोडून घ्या, कारण अगदी जास्त जर तुम्ही वडे यामध्ये सोडले तर तेलाचं तापमान अगदी कमी होऊन हा वडा तेलात टाकल्यानंतर फुटण्याची किंवा सुटण्याची भीती असते। त्यामुळे जास्त वडे एका वेळी न टाकता अगदी 1 किंवा 2 वडे तेलामध्ये टाकून तळून घ्यायचे आहे। इथे कढई छोटी असल्यामुळे मी एका वेळेला 2-2 वडेच तळून घेतलेले आहे आणि वडा तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि 3 ते 4 मिनिटं या वड्याला अजिबात हलवायचं नाही आहे। वड्याला व्यवस्थित आकार धरू द्यायचा आहे। जर तुम्ही मध्येच याला झाऱ्या किंवा चमचा जर याला लावला तर मध्येच हा वडा तुटू शकतो, याचं पीठ चमच्याला लागू शकतं। त्यामुळे 4 ते 5 मिनिटं वडा व्यवस्थित तळू द्यायचा आहे आणि त्यानंतर हा वडा पलटवून घ्यायचा आहे। वड्याने इथे व्यवस्थित आकार धरलेला आहे आणि या चमच्याच्या साहाय्याने आता हे वडे मी पलटवून घेत आहे। तर अगदी हळूवारपणे हे वडे असे पलटवून घ्यायचे आहे। काळजी घ्यायची आहे, तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे, त्यामुळे तेल अंगावर उडलं नाही पाहिजे। या पद्धतीनं वडे
पलटवून घ्यायचे आहे। आता गॅसची फ्लेम मी मीडियम करून घेतली आहे आणि मध्यम आचेवर आता हे वडे अगदी खरपूस रंगावर असे मी दोन्ही बाजूने तळून घेतले। तर वड्यांना रंग किती छान आलाय बघा आणि आतपर्यंत वडे अगदी सुंदर तळले गेलेले आहे। याच पद्धतीने आता बाकीचे वडी देखील मी इथे तळून घेते। या ठिकाणी आपला उपवासाचा मेदूवडा आणि सोबत खायला शेंगदाण्याची चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असा हा मेदूवडा तयार झालेला आहे आणि आतून तितकाच हा खुसखुशीत देखील झालेला आहे। तर ही रेसिपी जरूर तुम्ही ट्राय करून बघा आणि जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।